मीच का? हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतोच. पण कधी विचार केलाय का? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. संजय आवटे सर यांच्या फेसबुक वालून घेतलेला हा सुंदर विचार. आणि मी भागवत पांचाळ. तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. चला आज एक असा साक्षात्कार ऐकूया जो कदाचित तुमच्या दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. मीच का? असा प्रश्न तो स्वतःलाच विचारत होता. देशात 135 कोटी लोक, जगात 850 कोटी लोक, मग दुःख माझ्याच वाट्याला का? त्या क्षणी त्याला असं वाटलं की हे सगळं दुःख फक्त त्याच्यासाठीच आहे. बाकी सगळे सुखात आहेत आणि तो एकटाच या वेदनेत अडकलेला आहे. घरात दुःख आलं की एकाकीपणा कसा हळूहळू पसरत जातो हे त्याला जाणवत होतं. मन सैराभर झालं होतं आणि तो स्वतःलाच दोष देऊ लागला. स्वतःकडे लोकांच्या नजरेतून पाहू लागला आणि तिथेच तो आणखी तुटत गेला. पण खरं पाहिलं तर या जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे. दोन माणसामध्ये एकच समान गोष्ट असते, ती म्हणजे त्याचं वेगळेपण. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, त्याचं दुःख वेगळं, त्याची कहाणी वेगळी. जुन्या लोकांनी सांगितलंय, भगवंत प्रत्येकाच्या मागे काहीतरी लावून देतो, म्हणजेच प्रत्येकाला काहीतरी खास मिळतं आणि त्याचबरोबर काहीतरी हिरावलंही जातं. जेव्हा आपल्याला काही मिळतं तेव्हा आपण मीच का असा प्रश्न विचारत नाही, पण जेव्हा काही निघून जातं तेव्हा मात्र हा प्रश्न लगेच उभा राहतो आणि मग तो विचार करू लागला, श्रीमंत म्हणजे नेमकं काय? अंबानी व अदानी श्रीमंत आहेत म्हणजे काय? ते रोज लाखो पोळ्या खातात का, की 1000 कोट घालतात? नाही ना. त्यांच्या आणि तुमच्या भुकेत काही फरक नाही. गरजा तशाच आहेत. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरण आहेच. मग नेमका फरक आहे कुठे? ते ज्या गोष्टी अनुभवू शकतात, ज्या पातळीवर जगू शकतात, ते अनुभव कदाचित सर्वांना मिळत नाहीत. म्हणजे श्रीमंती ही वस्तूमध्ये नसते, ती अनुभवण्यात असते. आणि मग त्याला जाणवलं, दुःख काय देतं? दुःख नवा अनुभव, अनोखा खेळ, वेगळा अनुभव. ज्याच्या वाट्याला जास्त दुःख येतं त्याच्या आयुष्यात अनुभवांची श्रीमंती जास्त असते. हाच अनुभव सिद्धार्थाला बुद्ध बनवतो आणि मोहनदास गांधींना महात्मा बनवतो. दुःख सगळ्यांनाच येतं, पण त्याचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो. जसं 4 मित्र एकाच ठिकाणी जाऊनही वेगवेगळा आनंद घेतात, तसं दुःखाचंही आहे. दुःख टाळायचं नसतं, त्याला जगायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं, त्याला पूर्णपणे अनुभवायचं असतं. डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे, मनाला ते जाणू द्यायचं, त्याला कवेत घ्यायचं आणि मग हळूहळू समजतं हा प्रश्न मीच का असा नाही, तर खरं तर ही एक निवड आहे. आयुष्यानं आपल्याला निवडलं आहे काहीतरी खास अनुभवण्यासाठी आणि त्या क्षणी सगळं बदलतं. दुःख ओझं वाटत नाही, ते एक संपत्ती वाटू लागते. एक अशी संपत्ती जी आपल्याला आतून श्रीमंत करते. रोज थोडं थोडं बदलतं, घडवतं, मजबूत बनवतं.